विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे सेट थेरी. वेन डायग्रामवरती आधारित प्रश्न सोडवायचे असतात. प्रश्न कशा पद्धतीचे असतात पाहूयात. अतिशय सोपे प्रश्न आहेत. सुरुवातीला काही सोपे आहेत, काही कठीण पण प्रश्न आहेत, ते आपण नंतर घेतलेलेच आहेत आणि सगळेच्या सगळे प्रश्न आपल्या परीक्षेतलेच आहेत. त्रिकोण जो आहे तो शिक्षक दर्शवतोय. चौकोन विवाहित लोक दर्शवतोय आणि वर्तुळ जो आहे तो एकत्र कुटुंबात राहणारे लोक दर्शवत आहे. एकत्र कुटुंब. मग आता प्रश्न विचारलाय आपल्याला की एकत्र कुटुंबात राहणारे विवाहित, एकत्र कुटुंबात राहणारे आणि विवाहित परंतु शिक्षक म्हणून काम न करणारे व्यक्ती म्हटलंय. म्हणजेच आपल्याला त्रिकोणात नाही पाहिजे पण वर्तुळ आणि चौकोन या दोन्हीमध्ये असलेलं अक्षर कोणतं आहे तर ते आहे डी. त्यामुळे उत्तर आपलं डी. शिक्षक म्हणून काम न करणारे व्यक्ती कोणत्या अक्षराने दर्शवले जातील तर डी. म्हणजे एकत्र कुटुंबात राहतात, विवाहित पण आहेत, मात्र ते शिक्षक म्हणून काम नाहीत करत, अशा डी या अक्षराने व्यक्ती दर्शवल्या जातात. पुढे 3 डायग्राम दिलेले आहेत. या हे खेळाडू, विद्यार्थी आणि वादळ. 4 जे आहेत ते विद्यार्थी आणि खेळाडू. 3 विद्यार्थी ते वादन पण करतात. प्रश्न विचारलाय वरील आकृतीवरून वादन येणारे 3 विद्यार्थी आहेत, खेळाडू असलेले 4 विद्यार्थी आहेत. असे एकूण विद्यार्थी किती तर ते आहेत एकूण 7 विद्यार्थी. पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे जाऊयात. हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी तिन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी कोणत्या अक्षराने दर्शवलेत तर ते फक्त यस या अक्षराने दर्शवलेत. पर्याय क्रमांक 3. तीनही चौकोनामध्ये असलेलं अक्षर ते फक्त यस आहे. क्यू जे आहे ते या क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या चौकोनामध्ये येत नाही. व्ही जे आहे ते हॉकीच्या चौकोनामध्ये येत नाही. त्यामुळे आपल्याला उत्तर क्यू. संख्या थोड्या लहान आहेत या, तर इथे लिहितो हे 25 आहे, त्यानंतर हे 32 आहे, इथं हे 33 आहे, हे इथे 25 आहेत, हे 90 आहेत, हे 67 आहेत आणि हे 23 आहेत. तर प्रश्न विचारला तिन्ही शाखात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांचे तिन्ही शाखात रस असलेले जे आहेत ते 25 आहेत. एकूण विद्यार्थ्यांशी प्रमाण किती? मग एकूण सगळ्यांची बेरीज करूयात. सगळ्यांची बेरीज करत असताना बेरीज सोप्या पद्धतीनं हे 67 आणि 33 घेऊयात. पहिल्यांदा त्यांचीच बेरीज 100 येते, तिथेच बेरीज करून इकडे मांडायचं म्हणजे मांडायला सोपं. हे 25 50 होतात. त्यानंतर हे 32 आणि 23 यांची बेरीज 55 येते. आता शिल्लक काय राहतं फक्त 90. मग इथे 90 मांडूयात आणि मग बेरीज करूयात. हे 5 आणि 5 10 9 19, हातचा 1 आणि 1 2, 295 येतं. 295 येतं. याला राऊंड फिगर आपण 300 करूयात आपल्या सोयीसाठी. 300 पैकी 25 म्हटलंय कारण तिन्ही शाखात असलेले 25. मग प्रमाण किती पर्सेंटेजमध्ये विचारले त्यामुळे गुणिले 100. हे 0 0 कटतील. 3 1 3 3 8 24. 1 उरतोय, पॉईंट द्यावा लागेल. आता त्या 1 वरती 0 घेतलं तर 3 3 9 3 3 9 अनंत वेळा चालत राहील. त्यामुळे 8.33% असं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पुढे जाऊयात. खालील आकृतीत कोणता भाग अभिनेते दर्शवतो पण जे वकील किंवा राजकारणी नाहीत? अभिनेते दर्शवतो, मात्र वकील किंवा राजकारणी नको, फक्त अभिनेते पाहिजे. फक्त अभिनेतेच्याच चौकोनामध्ये, अभिनेते चौकोन जे आहे ते अभिनेता दर्शवत आहे, याच्यातच फक्त असलेलं एकच अक्षर आहे सी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर. अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. सोपे आहेत त्यामुळे आपण फास्ट चालतोय थोडंसं. पुढचा खेळाडूंचे त्यांच्या बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस या खेळातील ज्ञानाविषयीचे सर्वेक्षण दीक्षण आकृतीत दर्शवले आहेत. हे टी आहे टेनिस आणि इथं जे आहे ते खेळाडूंशी आहे. करेक्शन आहे थोडंसं. आकृतीत टेनिसवरून ज्ञान नसलेल्या खेळाडूंशी बॅडमिंटनचे ज्ञान नसलेल्या खेळाडूंचे गुणोत्तर काय? ज्याच्यासाठी चे आलेलं आहे त्याचं अगोदर घ्यायचं असतं. त्यामुळे बॅडमिंटनचं अगोदर घेऊयात आणि टेनिसचं नंतर घेऊयात. त्यानंतर
आपल्याला बॅडमिंटनचे ज्ञान नसलेले अगोदर घ्यावे लागतील. बॅडमिंटनचे ज्ञान नसलेले कोण कोण आहेत? या वर्तुळात नसलेले 260, 140, 200. हे 260, 140 आणि 200 यांची बेरीज केली तर 6 आणि 4 10, 5 आणि 1 6, 600 येते. टेनिसचे ज्ञान नसलेले या गोलमध्ये नसलेले घ्यायचे 300, 140, 260. 300, 140, 260. हे 0, 10, हे 6 आणि 1 7. यांचं गुणोत्तर जर काढलं तर ते येतं 6, 7. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. अगोदर बॅडमिंटन घ्यायचे, नंतर टेनिस. पुढे खालील आकृतीचे निरीक्षण करावं. फक्त 2च भाषा बोलता येणाऱ्या लोकसंख्येचा योग्य पर्याय निवडा. फक्त 2च भाषा बोलतात असे म्हणजे 2च आकृतीमध्ये असले पाहिजेत. ए एक आकृतीत आहे, ई एकाच, डी एकाच, सी तिन्हीमध्ये आहे. 2च मध्ये असलेले बी आणि एफ, त्यामुळे उत्तर आपलं बी एफ पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. सोबतची 5 विविध भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचे गट निर्देशित करणारी एक वेन आकृती आहे. 5 भाषा बोलतात इथं लोक आणि चुकीचं विधान निवडायचं. मग विधानं काय आहेत पाहूयात. यावरून चुकीचं विधान निवडायचं. पहिलं विधान, क्षेत्र सी 5 भाषा बोलणारे व्यक्ती निर्देशित करते, परंतु क्षेत्र डी 4 भाषा बोलणारे व्यक्ती निर्देशित करते. मग क्षेत्र सी जे आहे ते 5 आणि क्षेत्र डी 4. पाहूयात. क्षेत्र सी 5ही डायग्राम मध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे, त्यामुळे 5 भाषा करेक्ट आहे. क्षेत्र डी फक्त लंबवर्तुळामध्ये नाही, बाकीच्या 4 डायग्राम मध्ये आहे, त्यामुळे क्षेत्र डी 4 भाषा बोलणारे क्षेत्र निर्देशित करतं. त्यामुळे पहिलं दोन्हीही विधानं करेक्ट आहेत पहिले, त्यामुळे ए करेक्ट. बी पाहूयात. क्षेत्र बी व डी संख्येने समान भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना निर्देशित करतात. डी तर पाहिला आपण 4 भाषा, बी सुद्धा 4 भाषा आहे का पाहूयात. बी फक्त त्रिकोणात नाही, हा जो बी आहे तो फक्त त्रिकोणामध्ये नाही, बाकीच्या सगळ्या डायग्राममध्ये, बाकीच्या 4ही डायग्राममध्ये आहे, त्यामुळे 2 नंबर सुद्धा करेक्ट. 2 नंबर सुद्धा करेक्ट म्हणजे बी सुद्धा करेक्ट आला. सी पाहूयात. क्षेत्र एफ बी व ई ही समान भाषा बोलणारे व्यक्ती निर्देशित करतात. बी तर पाहिला आपण 4 भाषा आहे, त्यामुळे एफ आणि ई हे 4 भाषा बोलतात का पाहूयात. एफ जो आहे तो फक्त त्रिकोणामध्ये नाही म्हणजे करेक्ट आहे, 4 भाषा बोलतात. ई जो आहे तो लंबवर्तुळ आणि त्रिकोण या दोन्हीमध्ये नाही, त्यामुळं इथं चुकतंय. 3 नंबरचं चुकतंय, त्यामुळे हे चूक. कारण ई जे आहे ते 3च भाषा बोलणारं क्षेत्र निर्देशित करतं. डी पाहूयात. जी व एच ही फक्त 2 भाषा बोलणारे व्यक्ती निर्देशित करतात. पाहूयात. जी आणि एच 2च भाषा. एच फक्त त्रिकोण आणि गोलमध्येच आहे, एच फक्त त्रिकोण गोलमध्ये, जी फक्त हा चौकोन आणि गोलमध्येच आहे, त्यामुळे हे पण करेक्ट आहे आणि म्हणून फक्त सी चुकतंय. त्यामुळे चुकीचं विधान निवडायचं आहे, त्यामुळे चुकीचं विधान सी खेरीज एकही नाही. बऱ्याचदा इथं ऑप्शनमध्ये पण कन्फ्यूज. सी खेरीज सर्व बरोबर, सी खेरीज सर्व बरोबर पण बरोबर नाही, अचूक निवडायचं. त्यामुळे सी खेरीज एकही चुकीचं नाही, चुकीचे विधान निवडा म्हटले, त्यामुळे सी खेरीज एकही नाही. पुढे जाऊयात. एका शाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात तर काही विद्यार्थी फक्त हिंदी बोलतात. इंग्रजी बोलणारे एकूण 31 आहेत, तर फक्त हिंदी बोलणाऱ्यांची संख्या किती. या 31 मध्ये काही जण असेल की हिंदी पण बोलत असतील, पण फक्त हिंदी बोलणारे, मग 50 मधून फक्त 31 वजा करा, 21 असतील, 19 असतील, वजा बाकी यांची 19, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पुढे जाऊयात. एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत, त्यातील 60% 60% म्हणजे 60, त्यातील 60 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, 30 विद्यार्थी फुटबॉल खेळतात, तसेच 10 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. क्रिकेट ही न खेळणारे, फुटबॉल ही न खेळणारे विद्यार्थी किती. आता लक्षात घ्या, 100 विद्यार्थी आहेत, त्यातून 60 जे आहेत म्हणजे खेळणारे किती आहेत. खेळणारे 60 अधिक 30 वजा 10 करा, फक्त वजा 10 करा. 60 अधिक 30 वजा 10 किती होतील. हे 90 वजा 10 80 होतील. हे खेळणारे आणि म्हणून कोणताच खेळ न खेळणारे 100 मधून 80 गेले, राहतील 20, त्यामुळे उत्तर आपलं 20 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. हाही सोपाच प्रश्न आहे. आता याला थोडंसं
दुसऱ्या पद्धतीनं पाहूयात. वेन आकृतीद्वारे जर सोडवायचं झालं तर या पद्धतीनं, पण वेन आकृतीने वेळ लागतो. ही पद्धत एकदम बेस्ट आहे. फक्त या पद्धतीनं सोडवायचं कसं थोडंसं समजावून सांगतो इथं, कारण आपली जी सोडवण्याची पद्धत आहे पुस्तकात जे दाखवलं आहे ते याच पद्धतीनं आहे. फक्त आपल्याला या पद्धतीऐवजी इथे मांडून विदाऊट वेन डायग्राम कसं सोडवायचं ते पाहायचं आहे. कारण या पद्धतीने एकदम फास्ट येतं. तोंडीच करू शकता आपण. 60-30 यांची बेरीज करा आणि त्यातून जे दोन्हीमध्ये आहेत ते वजा करा. 60-30 मधून दोन्हीमध्ये असलेले एकदा वजा केले की उत्तर मिळतं आपल्याला 80 आणि 80 100 मधून काढले तर ते राहतात 20, त्यामुळे उत्तर 20. मग इथे कोणते कोणते खेळ आहेत? क्रिकेट आणि फुटबॉल. क्रिकेट आणि हे फुटबॉल. आता क्रिकेटमध्ये किती आहेत? 60. फुटबॉल खेळणारे किती आहेत? 30. आणि दोन्हीमधली जी संख्या दिलेली असेल तर ती अगोदर लिहायची. मग आता लक्षात घ्या, याचा अर्थ असा असतो की या गोलमधली बेरीज 60 पाहिजे. त्या 60 मधले ऑलरेडी पहिले 10 आलेत, हे आले 50. या गोलमधली जी बेरीज आहे ती 30 पाहिजे. 10 आलेलेच आहेत, आणखी 20 म्हणजे बेरीज 30 येईल. आता लक्षात घ्यायचं की यांची बेरीज करा. 50, 10 आणि 20. हे 50 + 10 + 20. मग किती येतील? हे 60 आणि 20 80. ही 80 बेरीज आपल्याला मिळवणं गरजेचं आहे फास्ट. ती इथे फास्ट मिळते. मग आता इथे काय होते पहा, का वजा केले आपण 10 का वजा केले समजून घ्यायचं आहे. हे क्रिकेट खेळणारे जे 60 आहेत त्यामध्ये 50 लोक फक्त क्रिकेट खेळतात आणि 10 लोक जे ते फुटबॉल सुद्धा खेळतात. क्रिकेट तर खेळतातच, फुटबॉल सुद्धा खेळतात. मात्र ते टोटल क्रिकेट खेळणारे मग 60 मोजावे लागतील. जे 30 लोक फुटबॉल खेळतात त्या 30 मध्ये 10 लोक क्रिकेट सुद्धा खेळतात आणि 20 लोक फक्त फुटबॉल खेळतात. म्हणजे ही 10 संख्या क्रिकेटमध्ये पण मोजली गेली आणि 10 संख्या फुटबॉलच्या लोकांमध्ये पण मोजली गेली. 10 संख्या दोनदा मोजली गेली. मोजली तर एकदाच जायला पाहिजे. त्यामुळे जी दोनदा मोजली गेली त्यातून एकदा वजा करायची. एकदा वजा करायची म्हणजे काय, यांची बेरीज करून त्यातून 10 एकदा वजा केले, कारण 10 दोनदा मोजले म्हणून 10 एकदा वजा केले की मग आम्हाला एकूण संख्या मिळेल. आणि म्हणून डायग्राम न काढता एकदा वजा करा. जर समजा अजून एखादा खेळ असता, समजा हॉकी आहे आणि याचे 39 आहेत, तर हेच 10 या हॉकीमध्ये सुद्धा आले असते, म्हणजे 3दा बेरीज झाली असती. मग या सगळ्यांची बेरीज करून हे 10 दोनदा वजा करायचे म्हणजे टोटल मिळेल. 2च गोल असतील 10 एकदाच वजा करा. 3 गोल असतील 10 दोनदा वजा करा म्हणजे टोटल मिळेल. जेव्हा आपण 3 गोलचं येईल तेव्हा याला आणखी सविस्तर पाहूयात. पुढे जाऊयात. आता एका परीक्षेत 43% विद्यार्थी इंग्रजीत, 24% विद्यार्थी अंकगणितामध्ये आणि 13% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. अगोदर आता वेन डायग्रामनी काढूयात, त्यानंतर मग विदाउट वेन डायग्राम. इंग्रजी किती? 43. त्यानंतर %24 अंकगणितामध्ये, गणितामध्ये 24 आणि दोन्हीमध्ये 13 म्हटले तो 13 अगोदर लिहा. यात 43 आले पाहिजे म्हणजे इथे 30, यात 24 आले पाहिजे म्हणजे इथे 11 लिहावं लागेल. तर दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शेकडा दर काय असेल? हे आता नापास झालेले आहेत, मग पास झालेले 100 मधून वजा करायचे. मग हे किती? 30 + 13 + 11. हे 43 आणि 11 54. म्हणून 100 मधून 54 वजा करा. 46 दोन्ही विषयामध्ये पास असलेले पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. हे झालं वेन डायग्रामनुसार. याला डायरेक्ट शॉर्टमध्ये सोडवायचं आहे. तर 43 + 24 करा आणि -13 करा. 43 + 24 -13. म्हणजे 43 + 24 हे 7 आणि हे 6 आणि वजा 13 करा, हे येईल 54. हे 54 आपल्याला फास्ट आले पाहिजेत. बस एकदा 54 आले की पुढचं तोंडी येतं, कारण 100 मधून 54 गेले 46 राहतात, उत्तर 46. आणि ही सुद्धा बेरीज आपल्याला तोंडी चालली पाहिजे. 43 24 ची 67 मधून 13 गेले 54. म्हणजे पूर्ण प्रश्न आपण तोंडी सोडवू शकतो. कॅल्क्युलेशन त्यासाठी बऱ्यापैकी लागतील. परीक्षेत बसलेले 130 विद्यार्थ्यांपैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्हीत नापास झाले. अगोदर विदाउट वेन डायग्राम. 130 आहेत टोटल. 130 मध्ये 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले
आणि दोन्हीमध्ये 24 विद्यार्थी नापास झाले, म्हणजे -24 करायचं यातून, -24 होईल. मग हे 4 आणि हे 11, हे 52 -24, हे 4 आणि हे 11 -24, 114 मधून 24 गेले, 90 राहतील. नापास झालेले हे 90 आहेत, म्हणजे पास किती? 130 मधून 90 वजा करा, 40 पास असतील. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. हेच वेन डायग्रामनुसार कसं करता येईल आपल्याला? दोन्हीमध्ये असलेले 24 लिहा. त्यानंतर इथं विषय पहिला कोणता आहे? इंग्रजी. त्यात किती? 62. दुसरा विषय गणित, त्यामध्ये 52. यातली बेरीज 24 पाहिजे, म्हणजे इथे किती लिहावं लागेल? तर 62 मधून 24 वजा करून लिहायचे. 12 मधून 4 गेले 8 आणि 6 3 3 38. त्यानंतर इथली बेरीज 52 पाहिजे, त्यासाठी इथं किती लिहावं लागेल? 52 मधून 24 वजा करा, 26 आणि 2 हे 28 येतील. आणि मग आता सगळ्यांची बेरीज 38 24 आणि 28, या सगळ्यांची बेरीज. हे सगळे नापास आहेत, हे नापास आहेत. त्यामुळे 8 आणि 4 12 आणि 8 20, हातचे 2 3 आणि 2 5 5 आणि 2 7 आणि 2 9 90. आणि म्हणून 130 मधून 90 वजा केले तर ते 40 राहतील. हे असतील पास असलेले लोक. वेन डायग्रामनुसार थोडा वेळ लागतो, इथं आपण डायरेक्ट सोडवू शकतो. त्यामुळं प्रत्येक वेळी वेन डायग्राम काढलीच पाहिजे असं नाही, डायरेक्ट पण सोडवायला शिकलं पाहिजे. खालील आकृतीत 10% विद्यार्थी पालक दर्शवतो, तर आणखी 10%, म्हणजे हे 10% जे आहेत विद्यार्थी व पालक, हे 10% विद्यार्थी व पालक, आणखी 10% विद्यार्थी शिक्षक पालक तिन्ही असलेले. त्यानंतर 15% शिक्षक आणि पालक, 35% विद्यार्थी आणि शिक्षक दर्शवतात. प्रश्न विचारलाय तर फक्त शिक्षक पालक विद्यार्थी, म्हणजे फक्त शिक्षक, फक्त पालक, फक्त विद्यार्थी यांची टक्केवारी किती? म्हणजे इथल्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. इथल्या संख्या लिहायच्या आहेत, तर कशा लिहायच्या बघा. या गोलमधली बेरीज 100% पाहिजे. किती टक्के आलेत? 35 10 10, म्हणजे हे 20 आणि 35 55 आलेत. तर विद्यार्थी 45 पाहिजे. आता लक्षात घ्या, संख्या प्रत्येकात 45 45 दिले, विद्यार्थी 45, आपण विद्यार्थी 45 काढलं, शेवटी 45 कुठं आलं? या 2 ठिकाणी. त्यामुळे हे 2 ऑप्शन कटले आपले. त्यानंतर आपण शिक्षक काढूयात. शिक्षकामध्ये किती आहेत? शिक्षकामध्ये 100 बेरीज आली पाहिजे. 35 आणि 10 45 आणि 15 60 आली. शिक्षक 40 कुठे आहेत? 2 नंबरमध्ये आहेत. त्यामुळं 2 नंबर आपलं उत्तर असेल. एक मिनिट. हां, शिक्षक पहिल्यांदा आहे, त्यामुळे शिक्षक पहिल्यांदा आहे, तो इथं आहे. तर 1 नंबरचं उत्तर असेल. पुढचं सोडवण्याची पण गरज नाही, पण आपण सोडूयात. पालक किती? 10 10 20 झाले आणि 15, 20 आणि 15 35, म्हणजे 65. तर 2 नंबरला 65 पाहिजे पालक. त्यामुळं शिक्षक पालक विद्यार्थी म्हटलंय. शिक्षक 40, शिक्षक पालक 65 आणि विद्यार्थी 45, असं आपलं 40 65 45 असं आपलं उत्तर आलं पाहिजे. 40 65 45 हे जे आहे ते प्रत्येक ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तेच, पण अनुक्रम पाहिजे आपल्याला 40 65 45, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढे पाण्याच्या कमतरतेच्या समस्येसाठी एक गट जमलाय. त्यातल्या 7 व्यक्ती कन्नड बोलतात. 7 कन्नड, त्यानंतर 15 तमिळ बोलतात आणि 8 मराठी बोलतात. यातील सर्वांना इंग्रजी समजते, पण कोणीही बोलू शकत नाही. इंग्रजीची काही संख्या दिलेली नाही, त्यामुळे घेण्याची गरज नाही. यापैकी प्रत्येक उल्लेख केलेल्या प्रादेशिक भाषा बोलू शकतात.
जर या गटातील 3 व्यक्ती 2 भाषा बोलत असतील आणि फक्त 2 व्यक्ती सर्व भाषा बोलू शकत असतील तर गटातील व्यक्तींची संख्या किती म्हटलंय. तर इथे पहा, 3 व्यक्ती 2 भाषा बोलतात, मात्र असं काही सांगितलं नाही की 2 व्यक्ती तमिळ कन्नड बोलतात, काहीच सांगितलं नाही, त्यामुळे आपण एक एक लिहूयात. 2 व्यक्ती सर्व भाषा बोलू शकतात, त्यामुळे इथे 2 लिहा. तर गटातील व्यक्तींची संख्या किती म्हटले, गटातील व्यक्तींची संख्या पाहूयात. यातली बेरीज 7 पाहिजे, ऑलरेडी 4 आलेली म्हणजे इथे 3. यातली बेरीज 15 पाहिजे, ऑलरेडी हे 4 आलेत म्हणजे इथे आणखी 11 पाहिजे. यातली बेरीज 8 पाहिजे, ऑलरेडी 4 आलेत म्हणजे आणखी 4 पाहिजेत. मग आता या गोलमध्ये जितकं काही मांडलं आपण त्यांची बेरीज करूयात. हे 3 आणि 4 हे 7, हे प्लस 11 आणि हे मधले हे 3 आणि 2 हे 5. मग यांचीच बेरीज करूयात. 7 आणि 5 12, 12 आणि 11 बेरीज येईल 23, त्यामुळे उत्तर आपलं 23. हे झालं डायग्राम मांडून. विदाऊट डायग्राम पाहिजे. विदाऊट डायग्राम पाहिजे तर हे जे दिलेत 7, 15 आणि 8 या सगळ्यांची बेरीज करा. 7 अधिक 8 अधिक 15 बेरीज येते 30. मात्र या 30 मध्ये हे जे 2-2 भाषा बोलणारे आहेत ते या 7 मध्ये पण आहेत, 8 मध्ये पण आहेत, 15 मध्ये पण आहेत. 2-2 भाषा बोलणारे 2दा ऍड झाले. म्हणजे कसे झाले बघा, हा जो एक आहे कन्नडमध्ये पण आहे, तमिळमध्ये पण मोजला जातो. हा एक कन्नडमध्ये पण मराठीमध्ये पण मोजला जातो. हा एक तमिळमध्ये पण मराठीमध्ये पण मोजला जातो. हे जे 2 लोक आहेत ते 3दा मोजले जातात, या कन्नडमध्ये पण, तमिळमध्ये पण, मराठीमध्ये पण. हे जे 2-2 मध्ये दिसतात ते 2दा ऍड झाले आणि हे 3 मध्ये दिसतं ते 3दा ऍड होत असतं. म्हणजे या 30 मधून आपल्याला काय वजा करावं लागेल, तर हे जे 3दा ऍड झालंय त्यातलं 2दा वजा करा, एकदा ठेवावं लागेल. त्यामुळे हे 2-2 प्लस हे जे 1-1-1 आहेत ते 2दा ऍड झालेत, ते एकदा कमी करायचे आहेत. म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 एवढं वजा करावं लागेल. म्हणजे 30 मध्ये वजा किती, हे 4 आणि 3 7 वजा करा 23. त्यामुळे हा प्रश्न काहीही न मांडता तोंडी आला पाहिजे. फक्त कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. कन्सेप्ट क्लिअर असतील तर तोंडी कसा, 7, 8 आणि 15 यांची बेरीज 30 येते. ही बेरीज तोंडी करायची आहे 30. 7 आणि 15 22, 22 आणि 8 30. हे 30 आलं. याच्यातून काय काय वजा करायचं आहे, 2 मध्ये जे असेल, 2 मध्ये जितकी संख्या असेल ती एकदा वजा करा. 2 मध्ये किती 3 व्यक्ती आहेत ती एकदा वजा करा. 30 मधून राहिले 27. त्यानंतर 3 मध्ये जितकी संख्या असेल ती 2दा वजा करा. 3 मध्ये 2 संख्या आहे ती 2दा वजा करा म्हणजे ती 2 आणि 2 4. 27 मधून 4 वजा करा, राहतात 23. पर्याय क्रमांक 2 बरोबर. त्यामुळे कन्सेप्ट लक्षात ठेवा. परत एकदा सांगतोय की जी संख्या 2 मध्ये असते, 2 वर्तुळामध्ये, ती टोटल संख्येतून एकदा वजा करा आणि जी संख्या 3 मध्ये असते, तिन्ही वर्तुळामध्ये, ती टोटलमधून 2दा वजा करा. मग आपल्याला टोटल संख्या मिळते. पुढे जाऊयात. एका परीक्षेत गणितामध्ये 43%, 52% फिजिक्स आणि 52% केमिस्ट्रीमध्ये पास आहेत. 8% तिन्हीमध्ये पास आहेत. तर गणित व फिजिक्समध्ये 14, गणित व केमिस्ट्रीमध्ये 21, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 20% पास. एकूण विद्यार्थी संख्या 200. तर केवळ गणित आणि केमिस्ट्री विषयात पास झालेल्या मुलांचे गुणोत्तर विचारलंय. मग संख्या विचारात घेण्याची काहीच गरज नाही, आपल्याला गुणोत्तर पाहिजे. संख्या किती कसं नाही काही देणं घेणं नाही, पर्सेंटेज दिलेले आहेत. आता इथं प्रत्यक्षात जर अशा संख्या दिलेल्या असतील तर थोडंसं काळजीपूर्वक डायरेक्ट त्यांची बेरीज नाही करायची. कारण या 14 मध्ये 8 आहेत, या 20 मध्ये 8 आहेत, या 21 मध्ये सुद्धा 8 आहेत. आता अगोदर इथं मांडू, त्यानंतर न मांडता पण सोडवायचं कसं पाहूयात. गणित मॅथमध्ये 43, फिजिक्समध्ये 52 आणि केमिस्ट्रीमध्ये 52. तिन्हीतला आकडा अगोदर लिहायचा असतो नेहमी. तिन्हीमध्ये असलेली जर संख्या दिलेली असेल तर ती अगोदर, मग ती 8 लिहिली अगोदर. आता काय म्हटलंय, गणित आणि फिजिक्समध्ये 14 म्हटलंय. गणित आणि फिजिक्समध्ये 14, त्यातले 8 ऑलरेडी आले. या गोलमधली बेरीज, हा जो गोल दिसतो हा गोल आहे गणित आणि फिजिक्सचा. तिथे 14 आहेत, त्यातले 8 आले म्हणजे राहिले 6. ते 6 फक्त लिहायचे.
त्यानंतर गणित आणि केमिस्ट्रीमध्ये 21 आहेत. गणित आणि केमिस्ट्रीमध्ये 21, त्यातले 8 आले, अजून 13 इथं लिहा, कारण या गोलमधली बेरीज 21. त्यानंतर या फिजिक्स आणि केमिस्ट्री यांच्यातली बेरीज किती पाहिजे? 20 पाहिजे, त्यातले 8 आले, त्यामुळे इथं लिहा फक्त 12. आणि आता सगळ्यांची बेरीज करा. म्हणजे इथं 43 पाहिजेत. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? केवळ गणित आणि केमिस्ट्री. गणितामध्ये इथली बेरीज 43 पाहिजे. आली किती? 8 आणि 7 14, 14 आणि 13 27 आलेले. राहिले किती? 43, जे 27 आणि किती 43, तर 16. इथे 16 लिहा. यातली बेरीज 52 पाहिजे. आली किती? 20 आणि 13 33 आली. अजून राहिली किती? 19. ते 19 इथे लिहा. त्यामुळे उत्तर आपलं 1619. 1619 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आणि जर फिजिक्सचं विचारलं असतं तर हे बेरीज 52 पाहिजे. त्यातले आले किती? 20 आणि 6 26 आले. अजून 26 राहिले, ते 26 येते. त्यामुळे उत्तर इथं आपलं 1619. गुणोत्तर दिलं त्यामुळे आपण या संख्या जी दिलेली आहे 200 त्याचा विचार नाही केला. हे आपण संख्या 100 आहे असं म्हणून काढलंय. संख्या 200 असेल तर संख्या जर विचारली असती तर याला गुणिले 2 करा, मग हे 32 38 असं येईल. आणि इथं 26 ऐवजी 52 असेल संख्या जर दिली तर. एक्सरसाइज मुख्य 2017चा प्रश्न एकदम मस्त प्रश्न आहे. ज्याच्या कन्सेप्ट एकदम क्लिअर त्यालाच हा प्रश्न सोडवता येणार, अन्यथा नाही येणार. अन्यथा मग ज्यांची कन्सेप्ट क्लिअर नाही ते समजतील हे माहिती अपुरी आहे की काय. पण माहिती अपुरी नाही, माहिती पूर्ण दिलेली आहे. त्यामुळे आपण प्रश्न सोडूयात. 183 यंत्रे वापरणाऱ्यांकडून प्रोग्रामिंग आवाज व पाणी वापरासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. 3 तक्रारी आहेत आणि तक्रारीची संख्या एकूण 183 आहे. त्यातली प्रोग्रामिंगची संख्या आहे, प्रोग्रामिंग 91 जणांना प्रोग्रामिंग, 91 जणांचा प्रोग्रामिंगचा प्रॉब्लेम, 122 जणांचा आवाजाचा प्रॉब्लेम, व्हॉइसचा प्रॉब्लेम 122 जणांचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम वॉटर प्रॉब्लेम आहे 152 जणांचा. कधी पण या संख्या भरत असताना तिन्हीत दिलेली संख्या ती अगोदर घ्यायची असते, त्यानंतर या दोन्हीत दिलेली संख्या आणि मग फक्त प्रोग्रामिंग फक्त विकास म्हणजे इथली संख्या नंतर लिहायची. मग काय काय दिले पाहूयात. बस एवढंच दिलंय आणि विचारलंय काय, अजून एक दिलंय. यापैकी 2च समस्या असल्याची एकही तक्रार नाही. म्हणजे इथं 0-0 आहे. 2च समस्यावाली एक पण तक्रार नाही. विचारलं एकतर आवाज किंवा पाणी वापर समस्या असलेले यंत्रे किती. मग आता आपल्याला एवढंच दिली माहिती, बाकी काहीही दिलेलं नाही. आणि मग आता याला सोडवायचं आहे. आता याला सोडवायचं आहे तर आता नेहमी लक्षात ठेवा इथं x मानावं लागेल आता, कारण दिलीच नाही काही तिथली माहिती. तिन्हीमध्ये किती ते दिलंच नाही, त्यामुळे तिथं x मानावं लागेल. मग आता समीकरण बनेल. अगोदर समीकरण मांडून सोडूयात, त्यानंतर विदाऊट समीकरण पण सोडूयात. समीकरण कसं बनेल? 91 वजा x इथली संख्या लिहावी लागेल, कारण फक्त प्रोग्रामिंगवाले किती 91 मधून x काढावे लागतील, कारण इथली तर संख्या 0 आहे. इथे जर संख्या काही दिली असती तर ती पण वजा करावी लागली असती, पण तिथं काहीच नाही दिलं. मग इथं 122 वजा x 152 वजा x यांची टोटल करावी लागेल. म्हणजे 91 वजा x समीकरण बनतं आता 91 वजा x अधिक 122 वजा x अधिक 152 वजा x. हे फक्त प्रोग्रामिंगवाले, हे फक्त व्हॉइस आवाजाचा प्रॉब्लेम असलेले, हे फक्त पाण्याचा प्रॉब्लेम असलेले. या तिघांची बेरीज करून जर तिन्हीमध्ये प्रॉब्लेम असलेल्यांची पण बेरीज मिसळली किंवा तिन्हीमध्ये प्रॉब्लेम असलेले पण मिसळले तर यांची जी बेरीज मिळणार आहे एकूण ती मिळाली पाहिजे आपल्याला 183. 183 कुठून आले तर प्रश्नात सांगितलं 183 आहे. आपलं लॉजिक नाही, ते प्रश्नात जी संख्या दिलेली असेल ती घेतली. आता समीकरण तयार झालं. समीकरण सोडूयात. हे प्लस आणि मायनस x असलेले कटतील. 91 122 आणि 152 यांची बेरीज करावी लागेल. हे 2 आणि 2 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 9 16, हातचा 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, 365. हे इथे एक मायनस x आहेत आणि इथे एक मायनस x आहेत, त्यामुळे ते 2x मायनस 2x बरोबर 183.
ते 183 अलीकडे आणि -2x पलीकडे. 365 हे 183 वजा होऊन येतील आणि -2x ते +2x होऊन पलीकडे जातील. यांची जी वजाबाकी येते 5 मधून 3 गेले 2 आणि 16 मधून 8 182 बरोबर 2x. आणि मग x ची किंमत आपल्याला मिळेल. x ची किंमत घेत असताना 182 भागिले 2 करा. x ची किंमत मिळेल 91. त्यामुळे इथली संख्या झाली 91. आता आपल्याला इथे 91 ठेवावे लागतील आणि फक्त प्रोग्रामिंगवाले 0 आहेत. 122 वजा 91 करा. फक्त व्हाईसवाले किती आहेत यांची वजाबाकी हे 9 आणि 22 हे 31. 152 वजा 91 करा. हे 9 आणि हे 52 हे 61 मिळतील आणि आपल्याला याच दोन्हीची बेरीज करावी लागेल 31 आणि 61. कारण काय म्हटलंय एकतर आवाज किंवा पाणी वापर यांची बेरीज मिळते 92. त्यामुळे उत्तर आपलं 92. एकतर आवाज किंवा पाणी वापर समस्या असलेले यंत्रे किती आहेत 92 आहेत. एकूण 92. तर हे एवढं मोठं सोडावं लागतं समीकरण मांडून वगैरे. समीकरण मांडायचं किंवा वेन डायग्राम वगैरे मांडण्याची आपल्याला गरज नाही. पाहूयात कशी गरज नाही आणि डायरेक्ट कसं सोडवायचं. जे आपण समीकरण मांडून सोडवलंय, डायग्राम मांडून जे केलंय, जे समीकरण मांडून सोडवलंय ते सगळं एकदम शॉर्टमध्ये करायचंय. काय करायचंय तर 91, 122 आणि 152 यांची बेरीज करायची. यांची जर बेरीज केली तर 91, 122, 152 यांची बेरीज येते 365. ही बेरीज आपण समीकरण मांडून पण केली. त्याच्यानंतर या 365 मधून 183 वजा करा. इथं तेच केलं आपण. हे 183 कुठले तर एकूण संख्या आहे. आता एकूण संख्या आपली इथं 365 आली पण आहे किती संख्या प्रत्यक्षात 183च आहे. यांची वजाबाकी करा. ही येते 182. आता हा 182 आकडा काय सांगतो लक्षात घ्या. हा जो भाग आहे आपला यातले परत यात ऍड झालेले आहेत. या 2 मध्ये तर 0 आहे मात्र या 3 मध्ये असलेली संख्या प्रोग्राम मध्ये पण आहे. या 3 मध्ये असलेली संख्या 122 मध्ये पण आहे. या 3 मध्ये असलेली संख्या 152 मध्ये पण आहे. म्हणजे मधली संख्या जी आहे ती 3दा ऍड झाली याच्यामध्ये या 365 मध्ये आणि म्हणून ते 183 पेक्षा जास्त झाले. मग आता यांची वजाबाकी केल्यानंतर ही जी संख्या मिळते ती संख्या काय सांगते तर इथल्या संख्येची ती दुप्पट असते. कारण इथली संख्या 3दा ऍड झाली. ते जर एकूण जे आपली मूळ आहे 183 त्यातून जर वजा केले तर राहिलेली जे उत्तर असतं ते इथल्या संख्येची डबल असते. मग इथल्या संख्येची डबल 182 आहे आणि म्हणून याला जर 2 ने भाग दिला तर मधली संख्या मिळते आपल्याला 91. आणि एकदा मधली संख्या मिळाली की मग बाकी काय पण विचारू द्या ते सोडवता येतं. मग ते 91 मिळालं. आपण तर काही डायग्राम वगैरे काढली नाही एवढ्या जागेतच सोडवलंय. 91 मिळालं आपल्याला उत्तर. पुढचेच प्रश्न सोडवायचे आहेत तर 122 मधून 91 वजा करा. 122 वजा 91 आणि 152 वजा 91 वजा 91. इथं येतं 31, इथं येतं 61 आणि यांची बेरीज 92. उत्तर आपलं 92. बाकी कॅल्क्युलेशन पुढचे हे तोंडी आले पाहिजेत आपल्याला. हे काय परत मांडत बसण्याची गरज नाही. त्यामुळे शक्य तेवढे कॅल्क्युलेशन तोंडी जर आले तर एकदम अतिशय फास्टमध्ये प्रश्न सुटतो. प्रश्न आता तुम्ही ठरवायचे कसा सोडवायचा ते. मी तुमच्यासमोर दोन्ही पद्धती मांडल्यात. या पद्धतीने वेळ जातो आणि ही पद्धत एकदम फास्ट येते. म्हणजे डायग्रामनुसार पण सोडवता येतं आणि विदाऊट डायग्राम पण आपल्याला सोडवता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न घेऊयात. हाही प्रश्न मस्त आहे. PSI मुख्य 2017चा. शाळेत एक पक्षी निरीक्षकाचे, दुसरे स्टॅम्प गोळा करणाऱ्यांचे आणि एक पुस्तक वाचणारे असे 3 मंडळे आहेत. आता याला अगोदर विदाऊट डायग्राम त्यानंतर मग डायग्राम मांडून पण म्हणजे दोन्ही पद्धती तुमच्यासमोर ठेवतोय. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये अगोदर डायग्राम मांडली, समीकरण मांडलं, मग सोडवलं. आता अगोदर विदाऊट डायग्राम सोडूयात त्यानंतर मग डायग्रामनुसार. तीन मंडळ आहेत. त्यांचे अनुक्रमे 47, 53 आणि 68 सदस्य आहेत. आता लक्षात घ्यायचे या 47 मध्ये 3 मध्ये असलेला पण आला, 53 मध्ये 3 मध्ये असलेला पण आला आणि 68 मध्ये सुद्धा 3 मध्ये असलेला आला. 3 मध्ये असलेला 3दा बेरीज झाली इथे. 13 विद्यार्थी सर्व मंडळाचे सदस्य आहेत. म्हणजे याच्यात 13 आहे, याच्यात 13 आहे, याच्यात 13 आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 77 जण फक्त एकाच मंडळाचे सदस्य आहेत. फक्त 2 मंडळाचे सदस्य किती? मग आता पाहूयात. हे 47
47, थोडं इथे घेतो म्हणजे डायग्राम मांडायला जागा राहील. 47, 53 आणि 68 यांची बेरीज येते 168. या 168 मध्ये 13 जे आहेत ते 3दा आहेत. आपल्याला फक्त 2च मंडळाचे सदस्य पाहिजे असतील तर या 168 मधून जे तीन म्हणजे 3दा आलेले आहेत किंवा 3 मंडळाचे जे सदस्य आहेत ते पण वजा करूयात आणि फक्त एका मंडळाचे पण सदस्य वजा करूयात. राहिलेली संख्या आपल्याला 2 मंडळाची असेल. मग 168 मधून पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, 13 3दा वजा करावे लागतील. म्हणजे 168 मधून वजा करायचे आहेत. काय वजा करायचे, 13 गुणिले 3 39 वजा करायचे आहे. मग 168 मधून 39 वजा करूयात. 18 मधून 9 गेले, 9 राहतील. 16 मधून 4, 6 मधून 4 2 आणि हे 129 राहतील. 129 मधून परत किती वजा करावे लागेल, 129 मधून हे एकाच मंडळाचे जे सदस्य आहेत ते एकदाच फक्त 77 वजा करा. राहिलेली जी संख्या मिळेल ती 2 मंडळाची संख्या डबल मिळेल. त्याचे अर्धे केले की आपलं उत्तर मिळेल. वजा बाकी इथे 2 आणि इथे 5. आता या 52चे अर्धे करा कारण 2 मंडळाचे सदस्य दोनदा ॲड आहेत. याच्यामध्ये दोनदा ॲड आहेत त्यामुळे त्यांची डबल आली. त्यांचे अर्धे केले की आपल्याला उत्तर मिळतं 26 आणि पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. म्हणजे यांची बेरीज तोंडी आली पाहिजे तुम्हाला. हे 100 आणि 168 13 3दा वजा झाले पाहिजेत. ते 39 वजा काय काय करायचं 168 मधून पहा. 13 3दा म्हणजे ते 39 आणि हे 77. या 39 आणि 77ची जरी डायरेक्ट बेरीज केली तरी पण चालेल. 77 म्हणजे 23 आणि पुढचे 16 म्हणजे यांची बेरीज हे 10 आणि हे 8 आणि 1 9 39 आणि 77 यांची बेरीज करायची. हे 9 आणि 7 16 आणि हे 3 आणि 7 10 आणि 1 11. 116 वजा करायचे 168 मधून. 168 मधून जर 116 वजा केले तर हे 2 हे 5 52 राहतील. 52चे अर्धे 26. तुमच्या कॅल्क्युलेशनवर डिपेंड किती फास्ट येणार ते. आता पाहूयात समीकरण मांडून. समीकरण मांडायचं असेल तर खूप मोठं होतं त्यामुळे याला कट करावं लागेल. समीकरण मांडून सोडवायचं कसं, त्यासाठी गोल करा. असे 3 गोल केले पाहिजेत. त्यानंतर इथे पक्षी घेतले ते किती 43. इथे पुस्तकवाले किती पक्षी 47 आहेत. पुस्तकवाले 53 आहेत आणि इथे नाही पुस्तकवाले 53 नाही स्टॅम्पवाले 53 आहेत. आणि पुस्तकवाले किती आहेत 68 आहेत. कारण अनुक्रम आहे पक्षी स्टॅम्प आणि पुस्तक. त्यानंतर इथली संख्या दिली 13. इथली संख्या काढायची x y आणि z. इथल्या संख्येची बेरीज दिली 77. म्हणजे इथे आता समीकरण कसं बसतं बघा. इथे 47 मधून पहिले 13 वजा करा, त्यानंतर x वजा करा, त्यानंतर y सुद्धा वजा करा. 53 मधून पहिले 13 वजा करा, त्यानंतर x वजा करा, त्यानंतर z वजा करा. 68 मधून पहिले 13 वजा करा, त्यानंतर y वजा करा, त्यानंतर z वजा करा. समीकरण इथं मांडतो. 47 वजा 13 वजा x वजा y अधिक 53 वजा 13 वजा x वजा z अधिक 68 वजा 13 वजा y वजा z. या सगळ्यांची जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी आली पाहिजे 77. कारण प्रश्नात सांगितलंय की एकाच मंडळाचे सदस्य 77 आहेत. हे फक्त पक्षीवाले, हे फक्त स्टॅम्पवाले आणि हे फक्त पुस्तक वाचणारे आहेत. एकच घेतले त्यामुळे त्यांची बेरीज 77. आता पहा इथं जे केलं आपण ते समीकरणामध्ये तेच करायचं आहे. इथे काय केलं 47 53 68 यांची बेरीज केली. करा बेरीज. 47 53 68 यांची बेरीज होईल ती किती येते 168. त्यानंतर काय केलं आपण
13 तीनदा वजा केलेत, 13 तीनदा 1 2 3 -13 -13 तीनदा आहे, ते तीनदा वजा करा, 13 त्रिक 39 हे वजा होतील. त्यानंतर पुन्हा इथं काय वजा होईल, हे एक्स कितीदा आहेत, दोनदा आहेत, वाय दोनदा आणि झेड दोनदा. त्यामुळे इथली संख्या म्हटलं होतं दोनदा दोनदा असते, ती पण वजा करूयात यातून. पण तिथली संख्या आपल्याला माहीत नाही, तर आपण इथं एक्स वाय झेड घेतलं आहे, त्यामुळे -2 एक्स अधिक वाय अधिक झेड हे समीकरण बनेल. याची किंमत आपल्याला काढायची आहे आणि बरोबर 77. मग हे समीकरण सोडूयात, हे वजा करूयात. 18 मधून 9 9, 6 मधून 4 2 आणि हे 129 129. हे एक 77 इकडे आणूयात. आता 77 इकडे आणले वजा होतील आणि हे पलीकडे टाकूयात बरोबर चिन्हाच्या, हे पण प्लस होऊन येतील. शॉर्टमध्ये आपण 129 मधून 77 वजा केले होते, समीकरण मांडून तेच करतोय. वजाबाकी यांची किती 52 बरोबर हे 2 एक्स अधिक वाय अधिक झेड आहेत. मग 52 भागिले 2 करायचे, मिळणारी संख्या याचं उत्तर मिळेल किती 26. एक्स अधिक वाय अधिक झेड या सगळ्यांची बेरीज किती येईल 26, म्हणजे दोन मंडळाचे सदस्य 26 आहेत. समीकरण मांडून पण तेच होते, विदाऊट समीकरण पण तेच होते. मात्र विदाऊट समीकरण करण्यासाठी कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजेत तर सोडवता येतं. तर हे दोन्ही प्रश्न, याच्या अगोदरचा प्रश्न आणि हा पण प्रश्न खूप मस्त होता. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर त्यांनाच हा प्रश्न सोडवता येणार, अन्यथा ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांना समीकरण पण मांडता येणार नाही. ज्याला समीकरण मांडता येतं त्याला असं पण सोडवता येतं. त्यामुळे पहिले समीकरण मांडणं शिकलं पाहिजे, त्यानंतर या पद्धतीकडे वळलं पाहिजे. असं नाही की डायरेक्ट विदाऊट समीकरण मांडून हे सोडवायला लागायचं, असं नाही. तर दोन्ही पद्धती तुम्हाला आल्या पाहिजेत, तरच तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं सोडवता येतं. कुठल्या तरी एकाच पद्धतीनं सोडवता येतं, तर तुमची ती कन्सेप्ट क्लिअर नसते म्हणायचं. त्यामुळे अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची, मग सोडवायला लागायचं. पुढे जाऊयात. एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिंदी विषयात अनुत्तीर्ण झाले. 45% इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, हे एक्स्ट्राचे झाले. 35% 45% आणि 20% दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत. म्हणजे इथं आता प्रत्येक वेळी काय डायग्रामच मांडली पाहिजे असं नाही. 35 45 - 20 करायचं आहे. हे अनुत्तीर्ण असतील, हे नापास आहेत. मग हे किती 5 आणि 5 10, हे 8, हे 60. हे 60 नापास आहेत, म्हणजे पास किती 40. 100 मधून 60 गेले, 40% पास असतील. काय विचारलं तर एकूण विद्यार्थ्यांच्या शेकडा किती दोन्ही विषयात उत्तीर्ण असलेले 40. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा 43 विद्यार्थ्यांपैकी 13 स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवले. त्यातल्या 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नाव नोंदवले. या 21 मध्ये 13 ॲड आहेत. जर वर्गात नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी 2 पैकी किमान एक भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी पण पोर्तुगीज नाही, अशा विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता फक्त स्पॅनिश म्हटल्यानंतर 43 मधून फक्त 21 वजा करा, शिल्लक राहतील 22. पर्याय क्रमांक 2 मध्ये. ही 22 संख्या काय सांगते तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी नाव नोंदवले. कारण जरी तुम्ही डायग्राम अशी काढली तर 13 इथे लिहिणार, एकूण 43 आहेत. मग इथं स्पॅनिश आणि इथं पोर्तुगीज असं लिहिलं तर इथली बेरीज 21 पाहिजे, म्हणून इथं 8च लिहिणार. मग आता हे 21 येतात, बेरीज 43 यायला पाहिजे, म्हणजे इथे 22 पाहिजे आणि म्हणून फक्त स्पॅनिश असलेले 22. मग त्याऐवजी असं सोडवा. एका बसमधून काही व्यक्ती प्रवास करत आहेत. 6 व्यक्ती तमिळ बोलतात, 15 व्यक्ती हिंदी बोलतात आणि 6 व्यक्ती गुजराती बोलतात. त्या गटात काही व्यक्ती वर उल्लेख केलेल्या इतर भाषा बोलतात. जर या गटातील 2 व्यक्ती 2 भाषा बोलत असतील आणि 1 व्यक्ती 3 भाषा बोलत असेल तर त्या बसमध्ये किती प्रवासी. आता हे विदाऊट डायग्राम मी तुम्हाला सोडून दाखवणार आणि डायग्राम काढून मी ज्या पद्धतीनं सोडवलं ते तर ठीक, पण डायग्राम काढून तुम्ही सोडवायचं आहे. विदाऊट डायग्राम कसं तर यांची बेरीज करा. 6 6 15, 6 अधिक 6 अधिक 15
हे किती होतील? 6 6 12 आणि 15 27. आता 27 तर टोटल नाहीत, कारण या 27 मध्ये काय काय ॲड आहे? 2 व्यक्ती 2 भाषा, 2 व्यक्ती 2 भाषा म्हणजे 2 व्यक्ती. या 27 मधून काय काय वजा करायचं आहे बघा. 27 मधून पहिल्यांदा हे 2 वजा झाले पाहिजेत, ते 2 एकदाच वजा करायचे. त्यानंतर 3 मध्ये जी संख्या असेल ती 2दा वजा करायची. एक व्यक्ती 3 भाषा बोलते, त्यामुळं तिला 2दा वजा करा. बस एवढंच वजा करायचे 27 मधून. 27 मधून किती वजा होतील? 4 वजा होतील. उत्तर आपलं 23. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढे जाऊयात. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% दोन्ही विषयात अनुत्तीर्ण. आता पहा, इथं उत्तीर्ण म्हटलंय, इथं अनुत्तीर्ण म्हटलंय. दोन्हीमध्ये असलेले अनुत्तीर्ण दाखवले, त्यामुळं आपल्याला अनुत्तीर्णच घ्यायचे आहेत. दोन्हीमध्ये जी संख्या दिलेली आहे, म्हणजे ज्याची दिलेली, उत्तीर्णची दिली की अनुत्तीर्णची दिली, ती विचारात घ्यायची आपल्याला. आणि म्हणून इंग्रजीत किती? मग एकदम शॉर्टमध्ये सोडवत असताना इंग्रजीत अनुत्तीर्ण किती? जर 70% उत्तीर्ण असतील तर अनुत्तीर्ण 30. गणितामध्ये उत्तीर्ण 65 आहेत, म्हणजे अनुत्तीर्ण किती असतील? मग 35. आणि दोन्हीमध्ये किती आहेत? 25. त्यामुळं हे 30 अधिक 35 वजा 25 करायचे. हे नापास मिळतील. हे काय मिळतील आपल्याला? एकूण नापास मिळतील. हे किती होतात? 40 होतात, कारण 65 मधून 25 गेले 40. म्हणून पास किती? 100 वजा 40, पास 60. पुढे काय म्हटलंय? जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असतील, इथं पास शब्द राहिला, पास झाले असतील तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? 60%. 3000 म्हणजे 60 आहेत, कारण दोन्ही विषयात पास असलेले 60% आणि तिथं आकडा दिला 60% म्हणजे 3000. तर 100% म्हणजे किती? 100 गुणिले 3000 भागिले 60. त्रैरासिक तिरकस गुणाकार असतो यांचा. हा 0 0 गेला, 6 1 6, 6 5 30, हा 0 आणि हे 2 0, असे उत्तर मिळेल आपल्याला 5000. एकूण विद्यार्थी 5000. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जर समूहामधील 15 पैकी 7 जण फ्रेंच भाषा जाणतात, 8 जण इंग्रजी जाणतात, तर 3 जण या 2 भाषांपैकी एकही भाषा जाणत नाहीत, तर किती व्यक्ती एक भाषा जाणणारे आहेत? एक भाषा जाणणारे किती म्हटलंय? 15 व्यक्ती एकूण आहेत, त्यातल्या 7 फ्रेंच जाणतात आणि 8 इंग्रजी. हे जे 7 आणि 8 आहेत हेच होतात 15. व्यक्ती पण टोटल आपल्या 15च आहेत. 3 जण 2 भाषांपैकी एकही भाषा जाणत नाहीत. मात्र लक्षात घ्या, 15 पैकी 15 मधून 3 गेले. 2 किंवा कोणती तरी एक भाषा बोलणारे लोकच आपल्याकडे 12 आहेत. टोटल तर व्यक्ती 15 आहेत, मात्र त्यातल्या 3 गेल्या. 3 बाजूला ठेवा, कारण त्या 3 व्यक्ती अशा आहेत की कोणतीच भाषा त्यांना ओळखता येत नाही, ते जाणत नाहीत कोणतीच भाषा दोन्हीपैकी. मात्र राहिल्या किती भाषा जाणार आहेत? 12च. मात्र इथं काय सांगतंय की 7 आणि 8 आहेत, म्हणजे याचा अर्थ दोन्हीमध्ये असलेली संख्या याच्यात एकदा ॲड झालेली आहे. त्यामुळं ती किती असेल? दोन्हीमध्ये ॲड झालेली संख्या 3 असेल. म्हणजे या 12 पैकी 3 लोक 2 भाषा जाणतात, म्हणजेच 12 मधून 3 काढा, 9 लोक एकच भाषा जाणतात. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. याला वेन डायग्राम नुसार समजावून देतो. इथे हे कोणत्या कोणत्या भाषेत? फ्रेंच आणि इंग्रजी. हे फ्रेंच 7 आणि इंग्रजी किती? 8 आहेत. मग आता लक्षात घ्या, या गोलमधली बेरीज 7 पाहिजे, या गोलमधली बेरीज 8 पाहिजे, मात्र या तिन्ही गोलमधली बेरीज 12च पाहिजे. मग कॉमनमध्ये किती लिहावं लागेल? कॉमनमध्ये 3 लिहावं लागेल. मग इथे किती? 4. इथे किती? बेरीज 8 येण्यासाठी 5. आणि सगळ्यांची बेरीज येते का? 12 तर येते. 4 आणि 3 7, 7 आणि 5 12. मग एकच भाषा जाणणारे किती आहेत? 4 आणि 5 9 आहेत. त्यामुळे एकच भाषा जाणणारे 4 अधिक 5 बरोबर 9. पुढे जाऊयात. परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात. तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा म्हटलंय.
32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात. मग हे 32, 35 आणि यातून वजा करायचे आहेत 22. यातून वजा 22 करायचे आहेत. म्हणजेच उत्तर मिळेल इथं आपल्याला 45. पर्याय क्रमांक 4 मध्ये परिसंवादासाठी 45 व्यक्ती जमलेल्या आहेत. एका क्लबमधील सर्व सदस्य मुंबईला गेले आणि एका हॉटेलमध्ये थांबले. पहिल्या दिवशी त्यातील 80% खरेदीसाठी गेले, 50% पर्यटन केले, तर 10% लोकांनी हॉटेलमध्ये आराम केला. समजा 100 जर लोक गेले असतील तर त्यातल्या 10 लोकांनी आराम केला हॉटेलमध्ये, म्हणजे आपल्या विचारात फक्त आता 90 घ्यायचेत, हे 80 आणि 50 साठी. मग आता लक्षात घ्या, हे 80 लोक अधिक 50 किती व्हायले? हे व्हायले 130. मात्र आहेत किती आपले? 90च आहेत. म्हणजे 130 मधून जर 90 काढले, 130 मधून जर 90 काढले तर राहिलेली संख्या काय दाखवते? ही दोन्हीत कॉमन असलेली संख्या दाखवते 40. म्हणजे 40 लोकांनी खरेदी पण केलं आणि पर्यटन पण केलं. आपण जर समजा डायग्राम काढली तर या डायग्राममध्ये 40 लिहा. इथं खरेदी किती? 80. इथं पर्यटन किती? 50. पर्यटन 50 आहेत. यातली बेरीज 80 आली पाहिजे म्हणजे खरेदी 40. यातली बेरीज 50 आली पाहिजे म्हणजे फक्त पर्यटनवाले 10. मग आता कोणता निष्कर्ष? 40% सदस्यांनी खरेदीसोबत पर्यटनही केले. करेक्ट. हे जे 40% आहेत त्यांनी खरेदीसोबत पर्यटनही केलं. पहिलं करेक्ट. 20% सदस्य फक्त पर्यटनासाठी करण्यासाठी गेले नाही. 20 नाही, फक्त 10% पर्यटन करण्यासाठी गेले. त्यामुळे 2 नंबरचं चुकतं आहे. त्यामुळे उत्तर आपलं फक्त 1 बरोबर. हॉकी खेळण्यासाठी 19 मुले आली आहेत. त्यापैकी 11 जणांनी हॉकीचा टी-शर्ट घातला आहे, तर 14 जणांनी हॉकीची पॅन्ट घातली आहे. एकही मुलगा असा नाही की त्याने हॉकीची पॅन्ट किंवा शर्ट घातलेला नाही. तर हॉकीचा शर्ट आणि पॅन्ट असे दोन्ही घातलेले किती मुलं? 19 आहेत. मग 11 आणि 14 यांची बेरीज करा. 11 + 14 यांची बेरीज करा आणि किती येते ही बेरीज? अगोदर पाहूयात. ही बेरीज येते 25 बेरीज येते. आपल्याकडे तर 19च आहेत. 25 मधून जर 19 वजा केले तर ते दोन्हीत कॉमन असलेले येतील 6 लोक. 6 लोक दोन्हीत कॉमन म्हणजे शर्ट आणि पॅन्ट असलेले 6 आहेत. तर दोन्ही घातलेले मुले किती म्हटले? दोन्ही घातलेले 6. काय करायचं? 11 आणि 14 यांची बेरीज करून आपली जी मूळ आहे 19च बेरीज यायला पाहिजे. मात्र बेरीज 25 येते. मग एक्स्ट्रा जेवढे येतात ते कॉमन असतात, त्यामुळे ते 6. एका खेळाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 38 खेळाडू आहेत. त्यापैकी 18 खेळाडू क्रिकेट खेळतात, 20 खेळाडू फुटबॉल खेळतात, 15 खेळाडू चेस, 8 खेळाडू क्रिकेट आणि चेस आणि त्यातले 3 फुटबॉल सुद्धा. इथं डायग्राम काढावी लागेल. एकूण खेळाडू 38 आहेत. 18 खेळाडू क्रिकेट खेळतात, 20 खेळाडू फुटबॉल खेळतात आणि 15 खेळाडू चेस खेळतात. चेस खेळणारे 15. 3 खेळाडू तिन्ही खेळ खेळतात, म्हणजे 8 खेळाडू क्रिकेट आणि चेस आणि त्यातील 3 फुटबॉल सुद्धा, म्हणजे इथे 3. 8 खेळाडू क्रिकेट आणि चेस म्हणजे या गोलमधली बेरीज 8 आली पाहिजे, म्हणजे इथे 5 लिहावं लागेल. 7 फक्त क्रिकेट खेळतात, 7 फक्त क्रिकेट, इथे 7 लिहा. 6 फक्त चेस खेळतात, 6 फक्त चेस खेळतात. तर किती खेळाडू फुटबॉल खेळतात? फक्त अशा प्रश्नाला आपल्याला डायग्राम मांडावी लागते, कारण इथल्या संख्या दिलेल्या आहेत. प्रश्न काय? तर किती खेळाडू फक्त फुटबॉल खेळतात, फक्त फुटबॉल खेळणार आहे. मग आपल्याला अगोदर ही बेरीज भरावी लागेल. यात बेरीज 15 पाहिजे. किती आलेले आहेत? 6 5 11 3 14. अजून एक बाकी आहे, तो इथे लिहा. म्हणजे गोलमधली बेरीज 15 होते. या गोलमधली बेरीज 18 पाहिजे. 7 3 10 5 15 आलेली, अजून 3 लिहावं लागेल, ते इथं लिहिलं. या गोलमधली बेरीज 20 पाहिजे. 7 आलेले, अजून 13 बाकी आहेत. प्रश्न काय? किती खेळाडू फक्त फुटबॉल खेळतात? 13 खेळाडू फक्त फुटबॉल खेळतात. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे.
एका समूहातील 40% व्यक्ती चहा पितात, 50% व्यक्ती कॉफी पितात, 55% ज्यूस पितात. 3 पेय आहेत. चहा 40, कॉफी 50 आणि ज्यूस 55. 20% व्यक्ती कॉफी आणि ज्यूस पितात, 20% ज्यूस आणि चहा, 5% तिन्ही पेय पितात. पहिल्यांदा हा इथला आकडा घ्यायचा 5 आणि मग आता 20% कॉफी आणि 15% चहा आणि कॉफी. चहा आणि कॉफी 15, त्यातले 5 आले, फक्त 10 लिहायचे, कारण चहा कॉफीचं जे गोल आहे त्यात बेरीज 15 पाहिजे. त्यानंतर 20% कॉफी आणि ज्यूस, म्हणजे इथे कॉफी आणि ज्यूसमध्ये 20, त्यातलं 5 आले, तर राहिले 15. आणि 20% ज्यूस आणि चहा, त्यामुळे इथे सुद्धा 15. तर तिन्ही पेय पिणारे, काय म्हटलं तिन्ही, तर किती व्यक्ती कोणतेच पेय पित नाहीत, म्हणजे समूहातले किती टक्के व्यक्ती कोणतेच पेय पित नाहीत पाहायचे. या सगळ्यांमध्ये 100% आली पाहिजे बेरीज. 100ला जितके कमी पडतील तेवढे टक्के पित नाहीत. पाहूयात, यातली बेरीज 40 आली पाहिजे. आलीत किती हे? 15 आणि 5 20 आणि 10 30, अजून 10 येणं बाकी. यातली बेरीज 50 पाहिजे. आले किती? 20 आणि 10 30च आले, अजून 20 बाकी. यातली बेरीज 55 पाहिजे. आले किती? 30 आणि 5 35, अजून 20 बाकी. सगळ्यांची बेरीज करूयात. हे 10 20 आणि 20 हे झाले 50, अधिक हे 15 15 30 आणि हे 10 40 आणि 5 45 95. किती कमी पडतात 100ला? 5 कमी पडतात आणि म्हणून 5%. उत्तर आपलं कोणतेच पेय न पिणारे 5%, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. एका संगीत विद्यालयातील 12 विद्यार्थी बासरी वाजवतात, 11 विद्यार्थी गिटार वाजवतात, 10 विद्यार्थी व्हायोलिन वाजवतात. बासरी वाजवणारे 12 आहेत, 11 गिटार वाजवतात आणि व्हायोलिन वाजवणारे 10 आहेत. तिन्ही वाजवणारे दिलेत का अगोदर ते लिहावं लागेल आपल्याला. 6 विद्यार्थी बासरी आणि गिटार वाजवतात आणि त्यातील 3 व्हायोलिन सुद्धा वाजवतात. याचा अर्थ 3 इथे येईल. तीनही वाद्य वाजवतात, कारण 6 विद्यार्थी बासरी आणि गिटार, या 6 मधलेच 3 व्हायोलिन सुद्धा. बासरी आणि गिटार मध्ये यातली बेरीज 6 पाहिजे, म्हणून इथे 3. त्यानंतर 3 विद्यार्थी फक्त गिटार वाजवतात. 3 विद्यार्थी फक्त गिटारच्या मध्ये 3 लिहा. आणि 4 विद्यार्थी फक्त व्हायोलिन वाजवतात, व्हायोलिनच्या मध्ये 4 लिहा. तर किती विद्यार्थी फक्त बासरी वाजवतात इथलं विचारलं, इथली संख्या पाहिजे. मग आपल्याला अगोदर गिटारची संख्या भरता येते, कारण इथं एक जागा रिकामी आहे. गिटारमध्ये 11 पाहिजेत, मात्र आलेत 9, अजून 2 झाले 11. व्हायोलिनमध्ये 10 पाहिजेत, आलेत किती? 6 आणि 3 9 आलेत, अजून 1 तो इथं. आता बासरीमध्ये 12 पाहिजेत, आलेत किती? 3 आणि 3 6 आणि 1 7 आलेत, अजून किती बाकी? 5. त्यामुळे उत्तर आपलं 5. फक्त बासरी वाजवणारे 5, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एका वर्गातील 10 विद्यार्थी UPSC MPSC आणि बँकिंगची तयारी करतात, म्हणजे तिन्हीची तयारी करतात, म्हणजे इथे 10 लिहावं लागेल. UPSC MPSC बँकिंग. त्यानंतर काय म्हटलंय? सर्वांपैकी 20 जण UPSCची तयारी करतात. UPSC मध्ये 10 आले, मात्र अजून 10 येणारे इथे आहेत की फक्त UPSC, ते अजून कन्फर्म नाही. ते नंतर पाहूयात. 40 जण MPSC आताच म्हणता येत नाही. 30 जण बँकिंग, तेही आताच म्हणता येत नाही. 10 जण फक्त MPSC, मग इथे मांडा 10 जण फक्त MPSC. आणखी 10 जण MPSC आणि बँकिंग, म्हणजे आणखी 10 जण जे आहेत ते फक्त MPSC आणि फक्त बँकिंग, म्हणजे फक्त 2च, MPSC आणि बँकिंग या 2 मध्येच लिहायचे. आणखी 10 MPSC आणि बँकिंग, इथे 10. आणखी 10 जण MPSC आणि UPSC, फक्त MPSC UPSC 2च असलेले, MPSC UPSC आणखी 10. तर आणखी 10 जण फक्त बँकिंगची तयारी करतात, फक्त बँकिंगची 10. जर वर्गातील सर्व विद्यार्थी MPSC UPSC आणि बँकिंग यापैकी एका किंवा सर्व परीक्षांची तयारी करत असतील तर त्या वर्गातील एकूण विद्यार्थी किती म्हटलं आहे. गोलमध्ये जितका, आता बस सगळे आपले
वाक्य कव्हर झाले. पहिलंच लिहिलं आपण 10 विद्यार्थी तिन्हीचा अभ्यास करतात, तिन्हीमध्ये 10 आलं. त्यानंतर 20 यूपीएससीच्या गोलमध्ये 20 दिसतंय का पहा, आहे. त्यानंतर एमपीएससी 40, एमपीएससीच्या गोलमध्ये 40 आहे. त्यानंतर बँकिंगच्या गोलमध्ये 30 पाहिजे, बँकिंगच्या गोलमध्ये पण 30 दिसतंय. आणि मग टोटल यांची केली तर ती येते 50. त्यामुळे उत्तर आपलं 50 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. राज्यसेवा 2019चा हा सेम प्रश्न कॉपी झाला 2021 मध्ये. थोडासा किंचितसा बदल केलाय. काय बदल तोही पाहूयात आपण. एका मत्स्य संग्रहालयात काही मासे आहेत, त्यातील 8 ठिपकेवाले तर 13 पट्टेवाले आहेत. ठिपके किती? 8 आणि पट्टे ते 13 आहेत. संग्रहालयातील 5 सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठिपकेवाले आहेत. हे 5 इथे घ्या, सोनेरी मासे. हे सोनेरी. हे सोनेरी. त्यानंतर 7 गुलाबी माशांपैकी प्रत्येकावर एकतर ठिपके आहेत किंवा पट्टे आहेत. 7 जे आहेत ते इकडे काही लिहायचे आणि इकडे काही लिहायचे, मात्र ते दोन्हीमध्ये नाही लिहायचे, कॉमन मध्ये नाही लिहायचे. कारण काय म्हटलंय? एकतर ठिपके किंवा पट्टे म्हटले, त्यामुळं दोन्हीमध्ये नाही येणार. पुढे काय म्हटलंय? संग्रहालयातील माशांची शक्य असलेली किमान संख्या निवडा म्हटलंय. किमान संख्या निवडायची आहे तर इथली संख्या जास्तीत जास्त मोठी पाहिजे. इथली संख्या जास्तीत जास्त मोठी पाहिजे. कशासाठी पाहिजे मोठी? इथली संख्या जितकी जास्त मोठी लिहू तितकी संख्या किमान मिळते, कारण ती संख्या दोघात असते. कारण इथली संख्या मोठी झाली की इकडची संख्या आपोआप लहान. मात्र यातली बेरीज आपल्याला 8 पाहिजे, आले तर ऑलरेडी 5. अजून किती येणं बाकी आहे? 3. मात्र 3 इथं लिहिता येत नाही. कारण का लिहिता येत नाही? तर गुलाबी जे मासे आहेत 7, त्यातला किमान एक तरी इकडे घ्यावा लागेल. कारण सांगितले प्रश्नामध्ये एकतर ठिपके तरी आहेत किंवा पट्टे तरी आहेत. मग किमान म्हटलं त्यामुळे किमान एकच घेऊन यायचा इकडे, हा गुलाबी. राहिलेले 6 इथे लिहा गुलाबी. हे राहिलेले 6 गुलाबी. आता यातली बेरीज 6 आणि आपल्याला टोटल 8 पाहिजे, तर इथे 2 लिहिता येईल. आता मग इथे 2 लिहिले, यांची बेरीज 13 पाहिजे. 8 आलेत, अजून किती बाकी आहेत? 5. या सगळ्यांची बेरीज करा. 5 आणि 5 हे 10, हे 3 आणि 6 हे 9, असे 19. सगळ्यांची बेरीज येते 19. त्यामुळे किमान संख्या जी आहे ती पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. किमान संख्या 19. अशाच पद्धतीचा प्रश्न, थोडेसे शब्द चेंज केलेले आहेत आणि 2021 मध्ये विचारले आहेत. त्यामुळे ज्यांनी या प्रश्नाचा अभ्यास केला, ज्यांना या प्रश्नाची कन्सेप्ट कळली, त्यांनाच तो प्रश्न सोडवता आला असेल. प्रश्न पाहूयात काय आहे. आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. एका संग्रहालयात काही पक्षी आहेत, यातील 9 पक्षी तुरेवाले, 10 पक्षी ठिपकेवाले. फक्त पट्टेवाल्याच्या ठिकाणी तुरेवाले घेतले. मांडूयात इथे. तुरेवाले किती आहेत? 9. ठिपकेवाले किती आहेत? 10. या संग्रहालयातील पिवळ्या 7 पक्ष्यांपैकी प्रत्येक पक्षाला एकतर तुरा आहे किंवा ठिपके आहेत. संग्रहालयातील 4 लाल पक्ष्यांपैकी सर्वांना फक्त ठिपके आहेत. सेम आहे सगळं, फक्त आकडे चेंज केलेत. 5 सोनेरी म्हटलं होतं मागच्या प्रश्नांमध्ये. इथं 4 लाल पक्षी आहेत, त्यांच्यावर फक्त ठिपके आहेत. ते 4 इथे लिहा, फक्त ठिपके. त्यानंतर एकतर तुरा किंवा ठिपके असे 7 आहेत. मागच्या प्रश्नात सुद्धा 7च होते असे, एकतर पट्टे किंवा ठिपकेवाले, ते 7च होते. इथे पण 7च आहेत. मग आता इथे सुद्धा किमान म्हटलं, इथे सुद्धा किमान संख्या निवडायची आहे. मग किमान संख्या निवडायची तर जास्तीत जास्त संख्या इथं आली पाहिजे मोठी. इथं संख्या जास्तीत जास्त मोठी आली पाहिजे. म्हणजे इथं ऑलरेडी 4 लिहिले आपण. अजून किती लिहिता येतं आपल्याला? इथं 6 लिहिता येतं. पण इथं जर 6 लिहिले आपण तर मग इथे किती लिहिता येईल आपल्याला? 9 लिहायला चान्स, म्हणजे 3 लिहायला चान्स आहे अजून. मग इथं जर आपण 6 लिहिलं आणि इथं 3 लिहिलं तर 6 आणि 4 10 होतील. मात्र इथं 6 लिहिता येत नाही. का नाही लिहिता येत? तर इथं काहीतरी आपल्याला काय लिहावं लागतील? हे जे पिवळे 7 आहेत ना, त्यातलं काहीतरी इथं लिहावं लागेल. मग इथं काहीतरी लिहायचंय. तर मग इथं कमीत कमी इथं आज जर आपण 1 लिहिला, इथं जर 1 लिहिलं तर इथं 5 लिहावं लागेल. कारण इथं 1 लिहिला तर इथली संख्या कमी होते, जी आपण कॉमन मध्ये लिहिणार ती.
कारण इथं जर आपण 1 लिहिला तर हे 5 होईल आणि हे 5, मग इकडे किती 4 लिहायला अजून चान्स आहे. मात्र ते 4 कोणते असतील तर तेच पिवळे असतील. पिवळ्यातले राहिलेले 6, पण 6 राहतात. इथं तर लिहायला चान्स 4च आहे, त्यामुळं इथली संख्या आणखी कमी होईल. मग इथं लिहूयात 2 हे पिवळे, इथे 2 पिवळे, तर इथे 5 पिवळे घ्यावे लागतील. मग हे 2 आणि 5 7. आता या गोलमध्ये 5 आले, या गोलमध्ये 9 येण्यासाठी 4 लिहावे लागतील. या गोलमध्ये 10 पाहिजेत, आहेत का 10? पहा, आहेत 10, ऑलरेडी 10 आले. त्यामुळे हे 10 आणि 5 किमान संख्या 15 आहे. पक्ष्यांची किमान संख्या 15 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अशा पद्धतीनं आपला आजचा टॉपिक सुद्धा इथेच थांबतोय. तर तुम्ही शक्य तेवढं शॉर्टमध्ये मी सांगितलंय, ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने जावा. प्रत्येक वेळी डायग्रामच काढली पाहिजे असं नाही. विदाऊट डायग्राम कुठे येतं आणि डायग्राम काढावीच लागेल कुठे येतं, त्याची प्रॅक्टिस करून कन्सेप्ट क्लिअर करून टॉपिक सोडवा. त्यामुळे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला सहजपणे सोडवता येईल. तर आज इथेच थांबूयात. धन्यवाद.